भांदरपाडा अशी ही लढत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर मात्र भांदरपाडा टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय महाकाल मोहिली टीम आपल्याला पाहायला मिळेल. यश आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत बालाराम ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आणि समीकरण तोडण्यासाठी पहिल्या ओव्हरची जबाबदारी तेजसवर दिली गेली. मॅचला सुरुवात राईट हँड ओर्थ विकेटने पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळून काढले. शॉर्ट मिड विकेट मध्ये पहिल्या धावीसाठी प्रयत्न आणि ती पहिली धाव पूर्ण केली गेली. बॅटर बालाराम आणि त्याच्या सोबतीला यशच्या माध्यमातून एका सिंगलने यशने आपलं खातं ओपन केले. त्याचबरोबर जय महाकाल मोहिली टीमचं खातं ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. एका सिंगल धावेच्या मदतीने पहिला चेंडू होता, गती खूपच कमी होती. आउटस्विंग करण्याचा प्रयत्न गोलंदाज तेजसचा आपल्याला पाहायला मिळाला. कमी रनअपने गोलंदाजी करत असताना तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओर्थ विकेटने यावेळी सॅप ट्रॅकल चेंडू होता, त्याला कव्हर आणि पॉइंटच्या वरून केल्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क झाला नाही. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक विकेट किपर पोहोचला आणि विकेटचं पतन. पहिला झटका बसत असताना जय महाकाल मोहिली टीमला बालारामच्या माध्यमातून कॅच आउट. बालाराम ही शेवटची मॅच असेल पहिल्या राऊंडची. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या राऊंड मधली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर MG स्पोर्ट बासे आणि चावे नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत बासे आणि चावेमध्ये. दुसऱ्या राऊंड मधली पहिली मॅच, त्याच्यानंतर दुसरी मॅच असेल आईगावदेवी वडवली आणि न्यू आईगावदेवी वेडेगाव. तिसरी मॅच असेल दिनकरपाडा भेवंडे आणि दिनकरपाडा वाडा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, विकेट किपर बीट झाला. डिक्रत झोन मध्ये जात असताना त्यावर मिळते एक सिंगल धाव. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली, त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये जात असताना ही एक सिंगल धाव. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावफलक 2 वर 1 गडी बाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मोहिली टीमची. राईट हँड ओव्हर विकेटने टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग करण्याचा प्रयत्न. हॅप ट्रॅकल चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या काल्याने कॅच ड्रॉप झालीये. यश नावाच्या बॅटरला एक योगदान मिळत असताना इथे येतील 2 धावा. वेडेगाव आणि वडवली यांच्या दोन्ही संघनायकांना ऑफिशियल विनंती असेल की त्यांनी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्टेप आउट होऊन केल्याचा प्रयत्न होता, ऑफस्टम्पच्या खूपच दूर राहिला. नेहमीच या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आउट स्विंग करण्याचा प्रयत्न गोलंदाज तेजस करतो, मात्र लेग स्टंप ऑफ स्टंपवर टप्पा ठेवल्यानंतर आउट स्विंग केला तर खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर जातो. तसाच हा प्रयत्न होता. इथे वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव येत असताना धावफलक जाऊन पोहोचते ते 5 या अंकावर. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस ऑफ स्टंपवर चप्पल येऊन ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने चप्पल होऊन केल्याचा प्रयत्न होता. हॅप ट्रॅकल चेंडू होता, त्याला पुल करून दिला आणि डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक नसताना चेंडू दन दन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय महाकाल मोहिली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर 1 गडी बाद. पहिल्या फेरीतील विजयी संघांनी नोंद घ्यायची आहे की दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील.
दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच असेल आई गावदेवी वडवली आणि न्यू आई गावदेवी वेडेगाव. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. पहिले षटक समाप्त झाले. 9 धावा धावपल कव्हर लागलेत. एक गडी बाद असताना जय महाकाल टीम मोहिली अगय या परिसरातील ही टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये भांदरपडा अशी ही लढत आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज विशालवर दिली गेली आणि स्ट्रायकिंगवर बॅटर हरीश. यावेळी स्लेन खूपच सुंदर यॉर्कर लाईनचा चेंडू स्टंपला जाऊन आदळलाय आणि फर्निचर बरखास्त होत असताना विकेट क्रमांक दुसरं गमवावं लागतं ते जय महाकाल मोहिली टीमला. वेडेगाव संघाचे संघनायक आणि वडवली संघाचे संघनायक यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 9व्या धावसंख्येवर दुसरी विकेट गेली. त्याच्यानंतर मात्र यशची साथ देण्यासाठी 4थ्या क्रमांकाचा बॅटर नयन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी राहिली तेजसची. त्याच्यानंतर विशालला दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. विशालने मात्र पहिल्या चेंडूवर विकेट आपल्या नावावर प्राप्त केली आहे. नवीन बॅटर स्ट्रायकिंगवर नयन. स्पीडअप करायचे. भांदरपाडा संघ आपण खूपच वेळ खर्च करतात. एका ओव्हरसाठी फक्त 5 मिनिटं दिली जातील. यावेळेस लॉफ केले चेंडूला. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजूनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. आउटफील्ड थोडीशी खराब असताना चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथं चौकाराचं संरक्षण झालंय. नक्कीच तिसऱ्या पंचांची मांग केली. आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत हा चौकार असेल का. खूपच सुंदर फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. तर सॉफ्ट अंपरने जो निर्णय दिला होता तोच असेल. फक्त 2 धावा असतील कारण का चेंडू अडवला गेला आणि त्याच्यानंतर मात्र खेळाडू मैदानाच्या बाहेर बाउंड्रीला टच झाला होता. हे चित्र रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मतीने धावफलक जाऊन पोचेल 11 या अंकावर. ज्यावेळेस मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक नाहीये. लो मॅच मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना जातोय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळते एक सिंगल धाव. बॅटर नाही नेला. एका सिंगलच्या मतीने धावफलक जाऊन पोचले ते 12 या अंकावर. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये जय महाकाल मोहिली टीम. वेडेगावच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चांगली गोलंदाजी भांदरपाडा टीमची आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर तो विकेटने यावेळेस गतीचा वापर केला होता गोलंदाज विशाल याने. हा देखील चांगला चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. तिथे एक विकेट आली होती. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला 1 विकेट. त्याच्यानंतर 2 धावा.
त्याच्यानंतर एक सिंगल धाव आणि त्याच्यानंतर आता हा डॉट चेंडू म्हणजेच आतापर्यंत 4 चेंडूमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा देत असताना एक विकेट गोलंदाज विशालने आपल्या नावावर केली. पुढचा चेंडू यस साठी सलामीवीर स्ट्राईक एंडवर यावेळी लेस कव्हरच्या वरून लॉब केले चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. खूप उशिरानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती. चौकार आपल्याला पाहायला मिळाला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावर. या ओव्हरचा शेवटचा चेंडू यावेळी लेस ओव्हर चेंडू लॉफ करून दिले काउ कॉर्नरच्या बाउंड्री लाईनच्या वरून. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक नेत्र दीपक फटका बॅटर यशच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये पण पाहिलं कशा पद्धतीने ओरपी चेंडू होता त्याला लॉफ करून दिला काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या अंकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा 2 गडी बाद आणि दुसरी ओव्हर समाप्त. 4 दुऱ्या सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तुषार शेलार आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील दुपारच्या क्षेत्रामध्ये या क्रिकेटच्या महासागरामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. राईट हँड उर्ध विकेटने पहिला चेंडू लेंथ खूपच सुंदर होती. यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. करंट रायडरचा विचार केला तर आतापर्यंत 11.00 च्या हिशोबाने 22 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर जोडल्या गेल्या होत्या. यश मात्र चांगली बॅटिंग करतोय. सलामीचा वीर 2 विकेट गेल्यानंतर यश चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या सोबतीला मात्र नेयन आता त्यांनी 3 चेंडू फेस केले, 3 धावांचे योगदान दिले. पुढचा चेंडू यावेळी सॅप्टरकल चेंडू होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज लागत असताना शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. त्यावर येते एक सिंगल धाव नयनच्या खात्यामध्ये. एका सिंगलच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 23 या अंकावर. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच जय महाकाल मोहिली आणि त्यांच्या विपक्षामध्ये भांडरपाडा यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर भांडरपाडा टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस प्रॉपर शॉट सिलेक्शन केलं नाहीये. ओरपी चेंडू होता त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत मिळतील यशच्या खात्यामध्ये 2 धावा. 2 धावेच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या अंकावर. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन ठेवली होती. समोरच्या दिशेने एक स्टेट ड्राईव्ह बनला असता, मात्र यावेळी यशने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चुकीच्या शॉटची निवड केली म्हणूनच बॅटची एज लागली होती. अजून या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना 25 धावा 2 गडी बाद मोहिली टीम. यावेळी समर्पित चेंडू लॉफ केलाय, उंची गाठलीये. क्षेत्ररक्षक आहेत समोरच्या दिशेने, त्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ स्वर्गीय वैभव भोईर स्टँडला हा सलामी देणारा एक मोठा फटका बॅटर यशच्या मध्ये. Webov in the mix.
2 विकेट गेल्या. त्याच्यानंतर मात्र यश नावामध्ये त्याच्या यश आहे आणि यश प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वासाचा खेळ तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस फ्लिक करून दिलं डीप स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे, 3 शतरक्षक तिथे एकत्र झाले. तोपर्यंत 2 धावा. जरी 2 विकेट गेले असले तरी मात्र एका हाताने धावांचा डोंगर उभा करत असताना मोहिली टीमचा हा यश आतापर्यंत धावपलक जाऊन पोहोचले ते 33 या अंकावर. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू या इनिंगचा शिल्लक चेतनच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा 5 चेंडूमध्ये गोलंदाज चेतनने खर्च केलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने इथे हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक 3 झाली समाप्त. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जय महाकाल मोहिली टीमची धावसंख्या 33 वर 2 गडी बाद जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये भाईंदरपाडा टीमला 34 धावांची आवश्यकता. तर आमच्याशी मान्यवर जोडत असताना या दुपारच्या क्षेत्रामध्ये नक्कीच सन्माननीय मनोजदादा पाटील साहेब नांदकरचे उपसरपंच, त्यानंतर युवा सेना संपर्क प्रमुख भिवंडी सन्मानित किरणजी थले, त्यानंतर टायगर ग्रुप अतिश जाधव, रोशन पाटील, संकेत गरत हे मान्यवर आमच्याशी जोडत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. तर आपण पाहू शकता हे मान्यवर आमच्या स्पर्धेला भेटीत असताना साधारण स्मृती मित्र मंडळ लाप आयोजित छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023च्या पर्वामध्ये नक्कीच सन्माननीय श्री मनोजदादा पाटील उपसरपंच नांदकर गावचे, त्यानंतर सन्माननीय किरणजी थेले युवा सेना संपर्क प्रमुख भिवंडी, त्यानंतर टायगर ग्रुप सन्माननीय आतिश दादा जाधव, त्यानंतर रोशन पाटील आणि संकेत गरज हे मान्यवर आमच्याशी जोडत असताना या सर्व मान्यवरांचं या छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023च्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम सन्माननीय मनोजदादा पाटील उपसरपंच नांदकरचे, त्याचबरोबर आदरणीय किरणजी थेले
युवासेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका, त्यानंतर सन्माननीय आतिशदादा जाधव टायगर ग्रुप, त्यानंतर रोशन पाटील, त्यानंतर संकेत शिक्षरत हे मान्यवर आमच्याशी जोडत असताना या सर्व मान्यवरांचं या लाभच्या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. 4व्या मॅच कडे मॅच लावते सुरुवात. दुसऱ्या इनिंग मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता असेल ती भांदरपाडा टीमला. त्याच्या विपक्षामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना जय महाकाल मोहिली टीम, एकीकडे भांदरपाडा आणि दुसरीकडे मोहिली अशी ही लढत. दुपारच्या सत्रामध्ये 34 धावांचं लक्ष. 3 ओव्हरमध्ये सलामीची जोडी. स्ट्रायकिंगवर तेजस, नॉन स्ट्रायकिंगवर चेतन. पहिले षटक यशांचं. पहिला चेंडू और पिच होता, त्याला लॉफ केले काउकॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच युवासेना तालुका प्रमुख सन्माननीय पंकजी घरत देखील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर यशच्या विपक्षामध्ये यशचं स्वागत केले बॅटर तेजस आणि षटकाराने. एक खूपच सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅटर तेजसच्या माध्यमातून. त्याच्या बॅटमध्ये तेज आहे, ते तेज दाखवत असताना तो या इनिंग मध्ये राऊंड द विकेटने यावेळी स्टेप मध्ये चुकी केली, असंच काहीतरी घडलंय. डेटचा इशारा येत असताना कधी कधी मंकी विकेटसाठी देखील हा प्रयत्न केला जातोय. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर चेतन हा देखील एक चांगला खेळाडू, त्याने आपली स्ट्राईक सोडली नाहीये. यश गोलंदाजी मार्कवर, राईट हँड राऊंड द विकेटने चेतनसाठी. यावेळी स्मिस टायमिंग शॉट डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल मागच्या दिशेने. फाईन क्षेत्रामध्ये जात असताना त्यावर मिळते एक सिंगल धाव. स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच साधारण स्मृती मित्र मंडळ लाभ याच्या वतीने प्रथमच लाभच्या या नगरीमध्ये ओरम क्रिकेटचा हा महासंग्राम, जरी पर्व पहिलं असलं तरी देखील युट्यूबच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रिन्स मूवीची निवड करत असताना ही टेलिकास्ट प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. हे मान्यवर सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतील. त्यांचं नुकतंच आगमन झाले. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. राईट हँड राऊंड द विकेटने यावेळी फ्रंट फुट पुढे करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार लावला गेलाय बॅटर तेजसच्या माध्यमातून, त्याच्यानंतर मात्र शांत ठेवले गेले. लाभ बुद्रुक गावातील सन्माननीय व्यक्तिमत्व माननीय श्री योगेशजी पाटील रेल्वे पोलीस यांचे इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत. राईट हँड राऊंड द विकेटने यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या खूपच दूर राहिले. वाईटचा इशारा. 51 धावेच्या मतीने धावफलक 8 वर जाऊन पोहोचेल. 34 धावांची आवश्यकता असताना भांदरपाडा टीम कडून चांगली सुरुवात केली आहे बॅटर तेजसने. 2 चेंडू फेस करत असताना 7 धावांचं योगदान दिले. त्याच्यानंतर हा वाईट चेंडू. योगेशजी पाटील यांना विनंती असेल की त्याने व्यासपीठावर राऊंड द विकेटने पुढचा चेंडू. यावेळी देखील पिचिंग झाल्यानंतर अतिरिक्त उंची गाठली होती. बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्सचा इशारा, त्याचबरोबर वाईटचा देखील इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेले. यानंतर अशा पद्धतीचा बाउन्स चेंडू टाकला तर नक्कीच नोचा इशारा येईल. एक ताकीद देखील ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून दिली गेली. कडक कोणामध्ये स्वप्नील सर आणि त्याचबरोबर पवार सर आणि लारा सर हे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी अतिशय चांगली कामगिरी करत असताना यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पिचिंग झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा बाउन्स झाला नाही. ऑफस्टम्पच्या अगदी जवळून चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर यशच्या विपक्षामध्ये षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र बॅटर तेजसला शांत केले गेले. राईट हँड राऊंड द विकेटने यावेळी देखील 30 डिलिव्हरी. हा रिप्ले नव्हता तर यशच्या बॅटातून निघलेला हा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 सेम लेंथ आणि लाईनचे गतीचा तेवढाच वापर करत असताना हे 2 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले. गोलंदाज यशच्या माध्यमातून पूर्णपणे कमबॅक केले. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी मोहिली संघाचे नेतृत्व करत असताना यशच्या माध्यमातून
5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा फलकावर लागले गेलेत. राईट अँड राऊंड द विकेटने यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे आउटसाइड एज लागत असताना विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळते एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक पहिली सारी समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावांचा पाठलाग करत असताना भाईंदरपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 10 वर. अचूनी जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. ती भाईंदरपाडा टीमला प्लस पॉईंटचा विचार केला तर कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाहीये. सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मुख्य मान्यवर आमच्याशी जोडले गेलेत. अचूनी 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. रेकॉर्ड विचार केला तर यापुढे 12.00च्या हिशोबाने जावं लागेल. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिला चेंडू हाफ टर्कल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठली. क्षेत्ररक्षक दूरवरून आला होता मात्र कॅच ड्रॉप होत असताना इथे येते एक सिंगल धाव येते. एका सिंगलच्या मतीने धावफलक 11 वर जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी नयनवर दिली होती. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या ओव्हरच्या झेल होण्याची शक्यता होती. अंतर खूपच दूरचं होतं. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोचला होता मात्र कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न खूपच सुंदर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्रायकिंगवर तेजस यावेळी फ्लिक केले चेंडूला. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेके अचूक. रनआउटची संधी आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिलं. रनआउटच्या रूपाने डगआउटच्या अस्त्राला जावं लागतं बॅटर चेतन याला. सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये 34 धावांची आवश्यकता होती. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर एक षटकार देखील आला होता. 9 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला नयनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगले क्षेत्ररक्षण आणि तेवढीच दर्जेदार फेकी आपल्याला डीप स्क्वेअर लेग मधून पाहायला मिळाली. रनआउटच्या रूपाने पहिला झटका बसत असताना भाईंदरपाडा टीमला 12 या धावसंख्येवर. यावेळी हे दृश्य मुख्य व्यासपीठाचं कित्येक मान्यवर या दुपारच्या क्षेत्रामध्ये जोडले गेलेत. त्यामध्ये जर आपण उल्लेख केला तर नक्कीच पंकज शिगरत साहेब, युवा सेना तालुका प्रमुख भिवंडी, त्यानंतर सन्माननीय मनोजदादा पाटील उपसरपंच नानकर गावचे, त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर सन्माननीय किरणदादा थले, युवा सेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका, योगेशजी पाटील रेल्वे पोलीस लाभगावचे, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला चेंडूंची व्यवस्था केली गेली. टायगर ग्रुप नक्कीच अतिश दादा जाधव, रोशन पाटील, संकेत घरत सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्यांचं हे दृश्य आपल्याला मुख्य व्यासपीठावरून कॅच केलेलं पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे. फुल टच चेंडू पुल केलाय. कंट्रोल फुल शॉट आहे. ताकदीचा वापर केला होता. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिली विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि त्याच्या माध्यमातून हा षटकाराने आपल्या डावाला अक्षयने केली सुरुवात. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू हॅप ट्रॅकल चेंडू होता. हुक केलाय त्याला. फाईन लेग मध्ये डिक्लेअर झोन मध्ये जात असताना मिळते त्या ठिकाणी एक सिंगल धाव.
सिंगलच्या मतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19 वर. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इथे अजून एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. उंची गाठली, अंतर गाठता आलं नाहीये. चेंडूला फ्लिक केला होता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप झालीये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावीच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या अंकावर. म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. 7 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. इथे ही कॅच या मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकते. कॅच जर पकडली असती तर 2 धावा वाचवता आल्या असत्या. सलामीवर तेजसची कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळी लेग स्टंपच्या खूपच दूर टाकला गेले. वाईटचा इशारा. अवंतर धावेच्या मतीने धावफलक 22 वर जाऊन पोहोचेल. अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल. ती 7 चेंडूमध्ये 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हा चेंडू या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो. इथे डॉट चेंडू, मोठा फटका, सिंगल डबल काय येईल. गोलंदाज स्नेहन राईट हँड उर्द विकेटने इथे फ्लिक करून दिलाय. नेत्रदीपक फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्याची कॅच सोडली त्याची बॅट वाजत असताना हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. बासे संघाचा संघनायक आणि चावे संघाचा संघनायक दोन्ही कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एकीकडे भांदरपाडा टीम चेस करत असताना ही धावसंख्या 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता होती. आता 6 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. या 6 चेंडूमध्ये 6 धावा जय महाकाल टीम मोहिली संघ वाचवेल का किंवा त्या पूर्ण केल्या जातील. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच. दुपारच्या सत्रामध्ये ही मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू तिसऱ्या ओव्हरचा लेग स्टंपच्या दूर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच विकेटच्या दुरून गेला. वाईटचा इशारा. चांगला निर्णय पंचांचा. मुख्य पंचांनी थोडंसं डिस्कशन केलं स्क्वेअर लेग पंचांशी की स्पर्श झाला होता का. त्याच्यानंतर हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. राईट अँड राऊंड द विकेटने यावेळी कट केलाय चेंडूला. पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. जिंकण्यासाठी फक्त भांदरपाडा टीमला एका सिंगल धावीची आवश्यकता असेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. राईट अँड राऊंड द विकेटने यावेळी त्रिफला उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 2 डगआउटच्या आसऱ्याला जात असताना बॅटर अक्षय. बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान त्यांनी दिले. चार चेंडू शिल्लक आणि भांदरपाडा टीमला जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. बाद होण्यापूर्वी अक्षयने ज्याच्यासाठी त्याला वन डाऊनला पाठवलं होतं ती त्याची कामगिरी त्यांनी पूर्ण केली. 4 चेंडू फेक असताना 12 धावांचं योगदान त्यांनी दिले. खूपच चांगली बॅटिंग. त्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान, मॅन ऑफ द मॅच आणि नाणेफेक देखील करणार आहोत.
राऊंड द विकेटने पुढचा चेंडू. या वेळेस गतीचा बनाट वापर अपील केली आहे, सहमती दिली नाहीये. आवाज तर आला होता मात्र बॅट विकेटला स्पर्श झाली होती, त्याचा तो आवाज आपल्याला पाहायला मिळाला. इथे डॉट चेंडू. मॅच सोडायला तयार नाहीये महाकाल टीम. मोहिली संघ आगे या परिसरातून बिलॉंग करतोय. अजूनही 3 चेंडू 1 सिंगल धावीची आवश्यकता. मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं काम गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन शेजारी वाढवलेत, कारण का 3 चेंडू मध्ये 1 धाव रोखायची आहे. स्ट्राईक एंड वर विशाल नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 3 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता. इथे उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये, असता तरी त्याच्या डोक्यावरून सरळ स्वर्गीय विजय पाटील स्टँडला सलामी देणारा विजयी षटकार. विजय संपादित करत असताना भाईंदरपडा टीम अभिनंदन. भवानी तलवार घेऊन हाती राजे बसले घोड्यावरती. भवानी तलवार घेऊन हाती राजे बसले घोड्यावरती. 19 फेब्रुवारीला आली माझ्या राजाची जयंती. 19 फेब्रुवारीला आली माझ्या राजाची जयंती. 19 फेब्रुवारीला गाजते शिवरायांची जयंती. थँक्यू.